Good morning, guys. We are discuss about the packing of particles. So, in the today's lecture, we are start our 3D packing. That is the three-dimensional packing. In the last lecture, we are studied that square close packing in a 3D. Then the SCP in a 3D. Now we are discuss about the CCP. That is क्यूबिक क्लोज पॅकिंग. काय सांगते पहा, क्यूबिक क्लोज पॅकिंग हे सांगते. क्यूबिक क्लोज पॅकिंग ही शिल्लक राहिली आपली. याच्यामध्ये एचसीपी मध्ये आपण पाहिले की या ठिकाणी देअर आर द 4 atomic spheres आर फॉर्म द टेट्राहायड्रल voids. Tetrahedral voids means what? The vacant space or the void formed due to the 4 atomic sphere. 4 atomic sphere मुळे जी void तयार झालेली असते. काय सांगते पहा, 4 atomic sphere. चौथा atomic sphere म्हणजे हा डॉटेड लाईनने जे दाखवलेला आहे, that one is the 4th atomic sphere. Due to the 4 atomic sphere the voids are formed. तर 4 बॉल घ्या तुम्ही. त्या 4 बॉलची पहिली रचना म्हणजे 2D मध्ये करा. 2 बॉल एक सलग ठेवलेले आहेत, खाली त्याच्या डिप्रेशन पॉइंट वर दुसरा बॉल ठेवलेला आहे. हिअर द 2 balls. अँड आता बॉल कशामुळे म्हणते, ते ॲटॉमिक स्फेरिकल फॉर्म मध्ये आपण पार्टिकलची रचना घेतलेली आहे. पार्टिकल व्हॅरिंग शेप असेल, बट वी आर फॉर द बेटर अंडरस्टँडिंग वी आर कन्सिडर्ड ॲज द ॲटॉमिक पार्टिकल्स आर इन अ स्फेरिकल फॉर्म. स्फेरिकल फॉर्म मध्ये ते आहेत. So here the one atom, here the another atom, they are closely attached, but for the understanding we are placed at the separate. म्हणजे या ठिकाणी हे समजण्यासाठी थोडं सेपरेट ठेवलेले आहेत. यांची पॅकिंग क्लोज पॅकिंग आहे. लक्षात ठेवा, नावामध्ये दिलंय हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल म्हणजे काय की एक नेक्स्ट जी लेअर तयार होणारी असेल ती डिप्रेशन पॉइंट मध्ये ठेवणे म्हणजे हेक्सागोनल आहे. हेक्सागोनल स्ट्रक्चर तयार करतो म्हणून म्हटलेलं नाही, तर तो इतर 6 पार्टिकल 6 अदर ॲटॉमिक पार्टिकलला अटॅच आहे म्हणून त्याला हेक्सागोनल असं म्हटलं जातं. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर त्या ठिकाणी जर हेक्सागोनल पॅकिंग मध्ये बघितलं आपण 2D मध्ये, तर त्याचा जे कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो 6 असेल. ठीक आहे. नाव एचसीपी मध्ये बघितलं आपण की जर अशा पद्धतीनं याची हेक्सागोनल 2 डायमेन्शनल हेक्सागोनल स्ट्रक्चर जर तयार केलं तर त्याची जी टेट्राहायड्रल व्हॉइड तयार होते, टेट्राहायड्रल व्हॉइड 4 atomic sphere. कशामुळे? थर्ड लेअर आर बॅक टू दिस 2 डायमेन्शनल हेक्सागोनल स्ट्रक्चर. एक इमॅजिन करायचं की याच्या पाठीमागे एक स्ट्रक्चर आहे, ही टी तयार झालेली. हा एक लेअर आणि हे 3, हे 1 2 3, हे ब्लॅक कलरचे सर्कल जे दाखवलेले आहेत, हे ब्लॅक कलरचे हे सर्कल जे आहेत दॅट इज द फर्स्ट लेअर. आणि हा ब्ल्यू कलर म्हणजे पाठीमागचा आहे असं गृहीत धरा. ठीक आहे. मग हा वरती जो व्हॅकंट स्पेस झालाय तो टेट्राहायड्रल व्हॉइड्स असेल. ड्यू टू द 4 atomic sphere the voids are formed. That voids is called as the tetrahedral voids. Now we know that here the 3, आता या ठिकाणी हे डार्क कलरचे जे दाखवलेले आहेत, ठीक आहे, here the black color 3 atomic sphere. फक्त एवढाचा विचार करा. आता या ठिकाणी हे 3 आपण काय करू, याला उचलून थोडंसं बाजूला घेऊ. अशा पद्धतीने हे 3 atomic sphere आपण पाहतो. ही या ठिकाणी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला इमॅजिन करायचं की ब्ल्यू कलरचा जो ॲटॉमिक स्फिअर आहे तो पाठीमागचा बॅक साइडचा तो ॲटॉमिक लेअर असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि हा जो ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपण एचसीपी मध्ये बघितलेला आहे अशा पद्धतीचा. नाव हिअर ड्यू टू द 6 atomic sphere. पहा, या 6 atomic sphere मुळे एक व्हॅकंट स्पेस इथे तयार झालेली आहे. ही व्हॅकंट स्पेस आहे. दॅट ड्यू टू द 6 atomic sphere. पहा काय सांगते, ड्यू टू द 3 atomic sphere इट इज कॉल्ड ॲज द ट्रायगोनल. ठीक आहे. ड्यू टू द 3 atomic sphere it is a trigonal in its form. When the 4 atomic sphere, ज्यावेळेस या ठिकाणी असे 4 atomic spheres असतील त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे तर टेट्राहायड्रल व्हॉइड्स म्हटलेले. टेट्राहायड्रल व्हॉइड, टेट्राहायड्रल व्हॉइड्स ही 4 मुळे, 3 मुळे असेल ती ट्रायगोनल आहे. नाव हिअर द 6 atomic sphere. हिअर
blue color 3 atomic sphere and the black color 3 atomic sphere. Due to the 6 atomic sphere, they forms the atomic sphere, that is the vacant space here. Also shows the tetrahedral structure or the trigonal structure, trigonal structure, but that trigonal structures are formed due to the 6 atomic sphere. हा black 1 2 3, blue 1 2 3, म्हणजे 6 atomic sphere मुळे जी void तयार झालेली असते. The vacant space or the voids are formed due to the 6 atomic sphere, that is called as the octahedral void. Octahedral void. And these octahedral voids, हा जो octahedral voids आहे यावर काय केलं जातं, आता तिसरा कलर नाहीये माझ्याकडे, या ठिकाणी यावर काय केलं जातं, अशा पद्धतीने atomic sphere ची अरेंजमेंट असेल. Here the 1 2 3 and the blue color 1 2 3, या voids वर तिसरी means that octahedral voids are covered by the sphere or the packing. That packing is called as the cubic closed packing. काय सांगते पहा, अशा पद्धतीने याच्यावरची ही जी पॅकिंग आहे, आता याला मला वेगळा कलर दाखवता येणार नाहीये, थोडं इमॅजिन करा. ही जी व्हॉइड आहे, ही व्हॉइड कव्हर कोण करायचं काम करतो, तर जो ॲटॉमिक स्फिअर करतो. ज्या वेळेस अशी अरेंजमेंट केली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, CCP, दॅट इज द क्युबिक क्लोज पॅकिंग. 6 व्हॉइड्स मुळे तयार झालेली ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, दॅट ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आर कव्हर्ड बाय द atomic sphere. That packing is called as the cubic closed packing. The third layer are placed at the octahedral void. ठीक आहे, ज्या वेळेस तिसरा लेयर हा या ठिकाणी ऑक्टाहेड्रल void ला कव्हर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला क्युबिक क्लोज्ड पॅकिंग असं म्हटलं जातं. इन जनरल किंवा सिंपल स्ट्रक्चर, हे कुठेतरी सध्या आता स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला रिवाइज करून पहा. अशा पद्धतीने जो व्हॉइड तयार झालेला असतो तो ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आहे. हा कुठून घेतलाय आपण, तर इथला एवढा पोर्शन आपण उचलून इथं ठेवलेला आहे. ही ऑक्टाहेड्रल व्हॉइड जिथं कव्हर केली जाते त्या पॅकिंगला या ठिकाणी क्युबिक क्लोज्ड पॅकिंग असं म्हटलं जातं. रचना सिम्पली जर दाखवायची झाली तर त्या पद्धतीने पहा. हिअर द लिनियर अरेंजमेंट. Now second layer are placed at the depression point of the first one. It means it placed at this here. 1 minute. Now third layer are placed at the depression point of the second layer. Here. See. Here the A type. This first layer is called as, if we call as the A type packing, that is the linear packing, horizontal form आहे. 3D आहे म्हणजे एकावर एक अशाच पद्धतीने लेयर येणार आहे. These second layer are not identical to the first one, that's why it is also called as the, or it is called the B type. They are not similar because the second layer are placed at the depression point, that is the here the depression point, here the depression point, here the depression point. Now here the second layer, at the second depression of the second layer, या second layer चा जो depression point आहे, now third layer are placed between the depression point of the second layer. It means it is also not identical to the A and B type. Now here it is, if we call as the C type, that is the first layer. हा 3 dimensional CCP मधला पहिला layer असेल. Now fourth layer are identical to the first A layer or first layer. Now here the placing, आता या ठिकाणी ही जी म्हणजे atomic particle ची अरेंजमेंट आहे A टाइप ची, जो फर्स्ट लेयर आहे याच्या बरोबर एक्झॅक्ट या पोझिशन वर काय असेल त्याच्या अशा पद्धतीनं या खाली जर त्या ठिकाणी बघितलं, सो द फर्स्ट लेयर and the fourth layer, first layer and the fourth layer, they are identical to each other. हे कसे आहेत, हे आयडेंटिकल आहेत, एकमेकासारखे आहेत, पहिला आणि चौथा लेयर. नाउ द सेकंड लेयर अँड द फिफ्थ लेयर आर सिमिलर. हिअर द डिप्रेशन पॉइंट ऑफ द फोर्थ लेयर इन दिस वे. दॅट पॅकिंग इज कॉल्ड एज द क्युबिक क्लोज्ड पॅकिंग. क्युबिक क्लोज्ड पॅकिंग असं म्हटलं जातं. हेक्सागोनल क्लोज्ड पॅकिंग मध्ये आता एक लक्ष ठेवा, या ठिकाणी हा जर याला थोडा वेळ, कारण हा CCP चा पोर्शन आहे,
नाउ द ॲटॉमिक स्पियर, आता ॲटॉमिक स्पियर जो आहे, सपोज कुठलाही एक ॲटॉमिक स्पियर आहे, हा एक ॲटॉमिक स्पियर आहे जो बॅक साइडचा आहे. दॅट ॲटॉमिक स्पियर आर अटॅच और दे आर क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल्स. एक पार्टिकल हा आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, सहावा आहे. ठीक आहे. या 6 लेयर सोबत, ठीक आहे, याच्यासोबत नाही तो अटॅच, पाठीमागच्या या लेयर सोबत तो अटॅच असेल. या 6 सोबत आहे, हा एक वरचा भाग झाला. तसेच 6 पार्टिकल त्याच्या पाठीमागच्याही बाजूला आहेत. अशा पद्धतीने 6 पार्टिकलची ही जी 6ची अरेंजमेंट, याचा अर्थ एक पार्टिकल, पर्टिक्युलर पार्टिकल आर अटॅच, इट हॅज द क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल, देअर आर 12. इन द CCP the coordination number is 12. सिमिलरली इन अ CCP मध्येही काय आहे, तर CCP मध्ये या ठिकाणी ह्या ब्लॅक कलरचे जे दाखवलेले आहेत यावर आणि हा 3 अशा पद्धतीचे, याच्यावर हा आपण तिसरा लेयर ठेवलेला आहे. याच्यावर पुन्हा काय येणार आहे, असेच ह्याच्यावरती विचार करा, थोडंसं अबोव डायरेक्शन तुमच्या दिशेने या ठिकाणी काय होणार आहे, हे 6 असे असतील आणि त्याच्याशी अटॅचच या ठिकाणी हा पोर्शन या ठिकाणी याला अटॅच असणारा असे या ठिकाणी दुसरे 6 असतील. याचा अर्थ HCP आणि CCP मध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, तर तो 12 एवढा असेल, 12. ठीक आहे. सो नाउ हिअर द कंप्लीटेड आवर पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. दोज आर स्टडीड इन द लास्ट 3 or 4 लेक्चर्स. जे आपण ज्याला या ठिकाणी लास्ट 3 to 4 लेक्चर पासून जो स्टडी करतोय पॅकिंग ऑफ पार्टिकल, त्यामध्ये आपण 3 प्रकारची पॅकिंग बघितलेली आहे. 1 dimensional, 2 dimensional and 3 dimensional. 1 dimensional, only one type, that is the linear or A type packing. It has the coordination number 2. Second one, 2 dimensional packing. The 2 dimensional packing are classified into the 2 class, that is the square closed packing and the hexagonal closed packing. It are classified into the 2 class, that is the square closed packing, that is A type, and the hexagonal closed packing. आता याला थोडं विचार करा, थोडासा म्हणजे शॉर्टकट, AB type. Here the coordination number 4, hexagonal closed packing coordination number 6. Now here square closed packing coordination number again the 6, because it is a similar to the 2D structure, 2D square closed packing structure, but they are having the 3 dimensional. 3 dimensional म्हणजे मागे तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीची रचना असेल त्याच्यावर, म्हणजे हे एक डायरेक्शन आहे, हे दुसरं डायरेक्शन आहे आणि हा तिसरा डायरेक्शन आहे. अशा पद्धतीनं मधला जर पार्टिकल बघितला तर मधला पार्टिकल हा इतर या ठिकाणी 6 ॲटॉमिक स्पियरशी जोडला गेलेला आहे. या 6 ॲटॉमिक स्पियरशी जोडला गेला आहे म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. ठीक आहे. अँड द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अँड द cubic closed packing containing the 12 carbon atoms, those are attached or neighboring closest particle. Here the tetrahedral voids and the octahedral voids are covered by the HCP and the CCP. It is formed by the 2-dimensional hexagonal packing. लिहित असताना एवढंच लिहायचंय, the third layer are placed at the tetrahedral voids and it obtains the hexagonal closed packing. There are is the A type and the second one is the B type. तर 2D स्ट्रक्चर जे तयार केलेलं आहे हे 2D स्ट्रक्चर आपलं जे आहे 2D पण कोणतं असेल, हेक्सागोनल स्ट्रक्चर असेल. अशा पद्धतीनं या 2D स्ट्रक्चर वरच या ठिकाणी तिसरा लेयर जो आहे तो या पद्धतीनं अशा पद्धतीनं अटॅच केलेला असेल. ही जी अरेंजमेंट आहे, दी थर्ड ॲटॉमिक स्पियर आर प्लेस्ड ॲट द वाईड टेट्राहायड्रल वाईड. टेट्राहायड्रल पाठीमागचा लेयर कन्सिडर केलाय, त्यामुळे इथे या ठिकाणी 4 अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असेल. हा जर पाठीमागचा असेल तर हा टेट्राहायड्रल वाईड तयार करतो. या टेट्राहायड्रल वाईड्स वर म्हणजे इथंच या ठिकाणी दुसरा ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं पाठीमागचा 1, आजूबाजूचे 4 आणि वरचा 5 असे 5 या ठिकाणी अरेंजमेंट जी होत राहणार आहे, एकावर एक असे लेयर चढत राहणार आहे. त्यावेळेस ही HCP असेल. जनरली ही म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग कोणत्या मेटल मध्ये आढळते तर बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, अशा एलिमेंट मध्ये या ठिकाणी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आढळते. बरं, हिअर द CCP
जनरली CCP आर फाउंड इन द मेटल. एक्झाम्पल जर विचारले तर आपल्याला CD असेल, पॅलेडियम असेल, देन द कॅल्शियम असेल, दॅट ॲल्युमिनियम असेल, देन PB. These elements are shows the cubic closed packing. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे व्हाईट, त्याचे त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर. तर ही आहे आपली क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. याला रिवाइज करा थोडंसं. त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्हाईट किंवा अशा पद्धतीची रचना कशी असेल ती थोडी इमॅजिन करायची आहे आपल्याला, त्याशिवाय ते लक्षात येणार नाही. याच्याशी संलग्न किंवा याच्याशी रिलेटेड एक पॉइंट आहे पहा, व्हाईट. तुम्ही जे पाहताय व्हाईट सेक्शन जो आहे तो पॅकिंग ऑफ पार्टिकलशी संबंधित असेल. सपोज द 3 atomic spheres. Now white. Suppose here the 2-dimensional hexagonal packing. ही जी व्हाईट्स असेल, दॅट व्हाईट इज कॉल्ड ॲज द ट्रायगोनल व्हाईट्स. आता एवढ्या वेळामध्ये हे लक्षात आलं असेल की ट्रायगोनल व्हाईट कशाला म्हणायचं. ठीक आहे. हिअर द ट्रायगोनल व्हाईट. सपोज द वन मोर लेयर आर प्लेस्ड ॲट द बॉटम साइड ऑर द अबोव साइड. ठीक आहे. या ठिकाणी जर याच्यावर दुसरा एक लेयर ठेवलेला असेल अशा पद्धतीनं, त्याला आपण खाली घेऊ वाटलं तर, आणि एक ॲटॉमिक स्फिअर जो आहे तो आपण इथं अशा पद्धतीने ठेवलेला आहे. 4 लेअरमुळे त्या ठिकाणी तयार झालेली तिथे जी व्हाईट तयार झालेली असेल त्याला म्हटलं जातं टेट्राहायड्रल व्हाईट. टेट्राहायड्रल व्हाईट. The tetrahedral whites are smaller than the atomic sphere. जर विचारले किंवा आपल्याला टेट्राहायड्रल व्हाईट्स काय आहे, तर टेट्राहायड्रल व्हाईट्स the whites which obtain or which formed due to the 4 atomic sphere, that whites is called as the tetrahedral whites. The tetrahedral whites are smaller than the atomic sphere area. जो atomic sphere area हा निश्चितच असणार आहे. जो atomic sphere area आहे तो जेवढा मोठा असेल तेवढी त्याची ही टेट्राहायड्रल व्हाईट मोठी असणार आहे. If the atomic sphere is larger, then the tetrahedral whites are larger. One more thing is that the tetrahedral whites म्हणजे tetrahedral white जे असतात या व्हाईटचा स्पेस किंवा एरिया जो आहे तो atomic स्फिअरच्या तुलनेमध्ये कसा असतो, लहान असतो. अँड सेकंड वन, टेट्राहायड्रल व्हाईट्स किती व्हाईट किती atomic स्फिअरमुळे तो तयार झालेला आहे, 1 2 3 4 4 atomic स्फिअरमुळे तो तयार झालेला आहे. किती ॲटॉमिक स्फिअरमुळे तयार झाला तो म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल. जसा आपल्याला पॅकिंग मध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर विचारला जातो तशाच पद्धतीनं टेट्राहायड्रल व्हाईट्सचेही कोऑर्डिनेशन नंबर विचारले जातात. त्यावरून लक्षात ठेवायचं टेट्राहायड्रल व्हाईट्स मध्ये या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे तर तो 4 एवढा असेल. आणि तिसरी एक प्रकारचा व्हाईट सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं या 6 व्हाईट्स मुळे जी स्पेस तयार झालेली आहे हिअर, जी स्पेस जी व्हॅकंट स्पेस तयार झालेली आहे सारख्याच प्रकारचे ॲटॉमिक लेयर्स असतील. या 6 मुळे जी ॲटॉमिक स्पेस किंवा व्हॅकंट स्पेस तयार झालेली आहे याला ऑक्टाहायड्रल व्हाईट्स असं म्हटलं जातं. ऑक्टाहायड्रल व्हाईट्स. These whites also same as the tetrahedral whites. If the octahedral whites, maximum octahedral whites or the atomic spheres are larger, then the octahedral whites are also larger. The vacant space or the whites are smaller than the atomic sphere. Atomic sphere च्या तुलनेमध्ये octahedral whites जे आहेत त्याची स्पेस ही कशी असेल तर लहान असणार आहे. And their number, आता या ठिकाणी हा किती अटॅच आहेत एकमेकाला तर 6 आहेत. याचा अर्थ ऑक्टाहायड्रल व्हाईटचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल तर तो असेल 6 एवढा. हा लक्ष द्या इकडे काय सांगितले. व्हाईटचेही आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर विचारले जातात. कोऑर्डिनेशन नंबर क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल्स इन अ पॅकिंग. ठीक आहे. पॅकिंग ऑफ पार्टिकल मध्ये जेवढे काही क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल असतात दोज नंबर ऑफ ॲटम्स अटॅच टू इच अदर और दे टच टू इच अदर, दॅट नंबर इज कॉल्ड एज द
कोऑर्डिनेशन नंबर. हिअर द ऑक्टाहेड्रल व्हाईट जी तयार झालेली आहे ती या ठिकाणी हे 4 पार्टिकल्स आहेत जे एकमेकाला अटॅच आहेत, टच झालेले आहेत. क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल्स दॅट इज द 4. ऑक्टाहेड्रल व्हाईट कंटेनिंग द कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर हा 6% आहे. आता यामध्ये याचं पर्सेंटेज दिलेले आहे. जी काही आपण पॅकिंग ऑफ पार्टिकल्स आहे त्याची जी पॅकिंग बघितलेली आहे ती त्याचं पर्सेंटेज मध्ये सांगितलेलं आहे. 52% त्या ठिकाणी आपली स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. देन द 74% दॅट इज द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग जी आहे ती जनरली या ठिकाणी म्हणजे 74% मध्ये आहे. 78% मध्ये CCP आहे. दुसरं CCP जो आहे तो जनरली फेस सेंटर्ड. CCP क्लोज पॅकिंग जी आहे कशामुळे, कारण ऑक्टाहेड्रल व्हाईट त्यामध्ये आढळतात. त्यामुळे या ठिकाणी CCP मध्ये सर्वात बेस्ट पॅकिंग कशामध्ये आढळते तर CCP मध्ये आढळते. मोस्टली FCC जो आहे तो त्या ठिकाणी CCP मध्ये दिसून येतो. फेस सेंटर्ड क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा क्युबिक क्लोज सेंटर सेल युनिट सेल दॅट इज फाउंड इन द CCP. ह्याचं अनालिसिस आहे. अतिशय छोटे छोटे पॉइंट आहेत ते तुम्ही या ठिकाणी एकदा पुस्तकामध्ये व्यवस्थित आपलं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते व्यवस्थित रीड करा. त्यात छोटे छोटे पॉइंट दिलेले आहेत. यांची पॅकिंग सांगितलेली आहे. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल मधली त्याची पॅकिंग किती % मध्ये आहे, 2 डायमेन्शनल मध्ये किती % आहे. तर ही सगळी स्टडी, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह मधले पॉइंट्स आहेत, हे बघायचेत आपल्याला. आता यानंतरचा जो पॉइंट आहे दॅट इज द पॅकिंग ऑफ इफिशियन्सी और पॅकिंग इफिशियन्सी ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया.